कशाला येईल तुला नाही माहित दिदे ए दीदी दीदी पप्पा कुठे येतं ग बया चला आता आहे का पप्पा जेवल्यात जेवण बिवण केलं पोळ्याला जायचं म्हणतात आपण दांडी मारायची पप्पाला पोळ्याला जाऊनच द्यायचं नाही आपणच कल्टी मारायची. तर नवऱ्याने 2 झापडा मारल्या म्हणून नवऱ्याला कोर्टात खेचणाऱ्या सुद्धा काही कमी आहेत का? 2 दिवस झाले मला फोन येतो, महाराजांनी फोन घेतले. अनेकांच्या समस्या आहेत ना, काहींचे लग्नाला 6-6 महिने झालेले, बायका नांदत नाही. त्या म्हणतात की आईतून तुला वेगळं राहावं लागेल, माझ्या मनासारखं वागावं लागेल. एक वाक्य सांगू तुम्हाला, शास्त्र महिलांच्या बाजूने, शासन सुद्धा महिलांच्या बाजूने, जग सगळं महिलांच्या बाजूने, कायदा महिलांच्या बाजूने. ते पुरुष बिचारी एकटे एवढे एकटे झालेत की आम्ही आमक, आम्ही धमक, आम्ही जगदंबान, आम्ही नवरात्रन, ह्या सगळ्या बाबतीमध्ये प्राणनाथ प्राणनाथ म्हणून त्याचा प्राण घ्यायची वारी आली आणि तो अनाथ कधी झाला त्याची त्यालाच कळलं नाही. कालपासून फोन येतो महाराजांना, 2 जणांचे फोन आले, अक्षरशः ढासा रडत होती माणसं. अरे आपल्याला अन्याय झाला, आपल्यावर अत्याचार झाला, तो तुम्ही 4 जणीचा गळा धरून रडू शकता. पाहुण्या रावळ्यांना फोन करू सांगतात माझा नवरा किती वाईट आहे, किती अन्याय करतो तो माझ्यावर, मला किती मारतो. तुम्ही शेजार पाजारनी जवळ बसला घंटा त्याचं गाराणं करतात. बरोबर आहे ना? यांच्यावर अन्याय झाला त्यांनी सांगायचं कोणाला ग? आज सगळे कायदे महिलांच्या बाजूने, शास्त्र सुद्धा महिलांच्या बाजूने. तुमची एवढी बाजू पक्की झाली की तो थोडा चुकला तर तुम्ही त्याला एवढं गुन्हेगार बनवून टाकतात कायद्याच्या चौकटीत. पण त्याच्यावर जर अन्याय झाला तर त्यांनी सांगायचं कोणाला? मनात ठेवून मनोरुग्ण होण्याची वेळ येते काही पुरुषांवर. कदाचित माझा राग येईल तुम्हाला, पण मी बोलते आज त्या पुरुषांसाठी. अनेक काही पुरुष आहे ज्यांना कौटुंबिक हिंसाचाराचं बळी बनावं लागते. एकाचा फोन आला महाराजांना, ढसा फोनवर रडत होता. मुंबईमध्ये राहतो म्हणे मी, 2 मुली आणि 1 मुलगा आहे. एक दिवस मी म्हटलं मुलाला, अरे बाबा रे तू अभ्यास करत जा, मी पै गोळा करतो. पोराने भाजीने भरलेल्या पातेल्याला कढईला लात मारली. बापाने ग्लास भर पाणी मागितलं, तो म्हणे हाताने घे, अजिबात मिळणार नाही. पोरींना सांगायला गेलं ना तर पोरी ऐकत नाही, आणि बायको तर कवडीची किंमत देत नाही. एक लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या नवरीची किंमत पोरा बाळांसमोर ठेवत असाल तर ते सुद्धा बापाची किंमत ठेवतात. तुम्ही त्याला अरे तुरीची भाषा करत असाल तर काय ते लेकरं त्या बापाला किंमत देणार आहे? अक्षरशः तो माणूस ढसा रडत होता. अरे मुंबई सारख्या शहरामध्ये 20,000वर मी रात्रंदिवस काम करतोय. काय होतं 20,000 मध्ये मुंबई सारख्या शहरामध्ये? बायकोला पोसायचं, बरं बायको मनासारखं वागत नाही. त्यांना फक्त मी पाहिजे म्हणे, पैसा आणतोय ना म्हणून तू फक्त काम कर ना, आम्हाला घरात खाऊ घाल, बस. तू फक्त बैलासारखा राब, आम्हाला काय घेणं देणं नाही. कधी डबा दिला तर देता, मी भाकड कथा रंगून सांगणार नाही गडे. या ठिकाणी कथेच्या व्यासपीठावर अक्षरशः फोनवर तो माणूस ढसा रडला. म्हणून त्याचा तळतळीला अंतकरण मी तुमच्या समोर सांगते. तो म्हणे कधी डबा दिला तर देतात, नाही तर बिना डब्याचंच राहावं लागतं म्हणे. बाहेरच काहीतरी वडापाव घेऊन खातो, आणि घरी गेलो ना तर म्हणाय बोलण्याची सुद्धा सोय नाही. बायको सारखी बडबड करत राहते, शिव्या देत राहते. हिच्या त्रास देण्याने माझी आई अशी तिष्टून घरामध्ये मेली. पण मरताना एक गोष्ट सांगितली, तुझे जर अशाच हाल होत राहिले ना, माझ्या डोळ्याने पावले जायचे नाही. एक तर यांना सोडून कुठेतरी निघून जा, चांगलं जीवन जगायचं असलं तर, नाहीतर मग तुला यांच्या लाताच खाव्या लागतील. आज झालंय असं, मुली आल्यात वयात, बापाने निघून जावं तर समाज उद्या नाव ठेवेल का पोरी लग्नाला आल्या बाप निघून गेला. आज बाप जर निघून गेला तर लोक म्हणतील पहा
आहात, तुम्ही कात्यायनी आहात, पण एक लक्षात घ्या माझ्या ताईंनो, तुम्ही कात्यायनी होऊन निष्पाप जीवाचं बळी घेऊ नका गडे कधी. तुम्ही कालिका आहात ना, मग काही दोष नसताना त्या नवऱ्यावर दैत्य असा वजवून तो असा अत्याचार करण्याचा अधिकार तुमचा नाही. बऱ्याचदा असं होतं मी कालिका आणि तो दोषी नसताना तुम्ही त्याचा का बळी घेताय, का त्याचं अंतःकरण तळतळतोय, का त्याला त्रास देताय. पती तर परमेश्वर मानलाय ना आपल्या संस्कृतीने, पती तर देव मानलाय ना. जी बाई नवऱ्याच्या आज्ञेत आहे तिला कोणता देव धर्म करायची गरज नाही. जी बायको नवऱ्याच्या मताप्रमाणे वागते तिला पंढरपूरची यात्रा सुद्धा करायची गरज नाही. शास्त्राने सांगितलंय जी नवऱ्याशी अनन्य असेल तिला कोणत्या देवाची भक्ती नाही केली नाही तरी हरकत नाही गडे. मग एवढी सवलत जर शास्त्राने दिली असेल, मग देवस्वरूप असणाऱ्या त्या पती परमेश्वराला, त्या महादेवाला जर तुम्ही त्रास देत असाल तर एक वाक्य बोलू का आता तळतळून. जी बायको नवऱ्याशी व्याभिचार करते, नवऱ्याचा अंतःकरण तळतळतो, त्याला अपराध्यासारखी वागणूक देते, अशा पापिनीला 28 नरकात जागा भेटणार नाही गड्या, 28 नरकात जागा भेटणार नाही. अजून तरी खेड्यापाड्यांमध्ये आमच्या महिला जेवढ्या पतीच्या आज्ञेत आहेत ना, तेवढ्या शहरांमधल्या बायका पतीच्या आज्ञेतच नाही. इकडे आज्ञा अहो नजरेच्या इशाऱ्यावर चालतात त्यांच्या सगळ्या गोष्टी. ती विचारतच नाही हे करू का ते करू का. ती नवऱ्याचा आधी आकार पाहते, याचा मूड तर व्यवस्थित आहे ना, डोळ्याकडे पाहते. बऱ्याचदा तुम्हाला तोंडाने बोलायची गरजच नाही, आम्ही नजरेच्या इशाऱ्यात समजतो की तुमचं काय म्हणणं आहे नेमकी. म्हणून ही खेड्याची संस्कृती, एक वाक्य बोलू, जरी माझ्या खेड्यातल्या माता भगिनी गावंढळ असतील, अशिक्षित असतील, कमी शिकलेल्या असतील, हलक्या साड्या घालत असतील, नसेल कदाचित आमच्याकडे सोनं, डुप्लिकेट मंगळसूत्र घालत असतील, 24 तास शेतामध्ये राबत असतील, घरी राबत असतील, पण माझ्या ताईंनो बोलू वाक्य, शहरांमध्ये भल्या मोठ्या उंच उंच इमारती असतील, कदाचित माझ्या खेड्यातल्या महिला दिसायला कमी सुंदर असतील, कमी श्रीमंत असतील, पण खेड्यांमध्ये संस्काराची श्रीमंती जी भरभरून दिली ना, ती कोणत्याच शहरामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार नाही. असतील कदाचित त्या गावंढळ, पण नवऱ्याच्या आज्ञेचं उल्लंघन करत नाही. एवढी श्रीमंती फक्त खेड्यातल्याच महिलांना प्राप्त झाली माईबाप. आणि खेड्यातली संस्कृती हा आमचा स्वाभिमान आहे, आणि प्रत्येकाने त्याचा स्वाभिमान टिकून ठेवावा माईबाप. भले हसत असेल, कोणी हसत असेल आपल्या नववार लुगल्याला, पण आपली संस्कृती, आपला स्वाभिमान आहे, तो आपण टिकून ठेवला पाहिजे. 5 पतींमध्ये एक द्रौपदी, तरी सुद्धा पतिव्रता 2-2 वर्ष एका पतीबरोबर संसार केला आणि पतिव्रत्या धर्माचंही पालन केलं परमात्म्याच्या आज्ञेने. पण या द्रौपदीच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं, अंधे का बेटा अंधा. दुर्योधनाला वाईट वाटलं आणि द्वेष बुद्धीने त्याने पांडवांना जुगार खेळण्यासाठी, पत्ते खेळण्यासाठी प्रवृत्त केलं. द्यूत युद्धाचं आयोजन केलं आणि त्यावेळी त्या काळचे राजे द्यूत युद्ध खेळायचे. आता पांडव इंद्रप्रस्थाचे राजे होते आणि धर्मराज युधिष्ठिर हा इंद्रप्रस्थाचाच राजा होता. या नियमाने त्याला द्यूत युद्धामध्ये जाणं गरजेचंच होतं. द्यूत खेळणं, पत्ते खेळणं, जुगार खेळणं वाईट आहे, पण धर्मराजा त्याच्या समोर सुद्धा धर्माचा पेच उभा राहिला की मी इंद्रप्रस्थाचा राजा आहे आणि त्याने मला ललकारलंय, तरी मी द्यूत युद्धामध्ये जाणं गरजेचं आहे. वाईट असलेलं हे द्यूत युद्ध माहिती, ज्या ठिकाणी कलीची जागा सांगितल्यात ना भागवतामध्ये, द्यूत, मद्य, हिंसा आणि परश्रीगमन, या ठिकाणी कलीचे 4 स्थानं सांगितले जे राजा परीक्षितीने दिले कलीला. या 4 स्थानामध्ये कली असतो. म्हणून द्यूत, पत्ते जर खेळणारे पहा तुम्ही, आजपर्यंत कोणाचंच भलं झालं नाही. द्यूतात कलीचा वास आहे.
म्हणून टाइमपास म्हणून सुद्धा कधी पत्ते खेळायचे नसतात. त्यामध्ये कली, मद्य, दारू, याच्यात कलीचा वास आहे. तुम्हाला काय वाटलं की तुम्ही दारूला पितात? अजिबात नाही. तुम्ही दारूला पित नाही तर दारू तुम्हाला पिते. दारू आपकी इज्जत को पीती, दारू शोहरत को पीती, दारू संपत्ती को पीती, दारू पुरे खानदान को पीती. आजपर्यंत दारू नाही संपली तर दारूने घराच्या घर उद्ध्वस्त केले. सुपाऱ्या नाही संपल्या, सुपाऱ्याने दात संपवले. द्यूत, मद्य, हिंसा, म्हणजे ज्या ठिकाणी भांडणं होतात कलीचाच वास आहे.